फेटा तर बनवायचा आहे आणि गणपती बाप्पा आता परवाच येणार आहेत, तर त्यासाठी खूप इमर्जन्सी तुम्हाला फेटा बनवायचा असेल तर 5च मिनिटात तुम्ही असा फेटा बनवू शकतात। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 6x20 इंच आहे। इथे मी कॅनव्हास वापरते, पेस्टिंग कॅनव्हास। तुम्ही इथे शॉपिंग बॅग सुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने मी कॅनव्हास जो आहे तो कपड्यावरती ठेवलेला आहे। तर ब्लाउज पीसचा उरलेला कपडा होता हा, आणि अशा पद्धतीने मी जो साइडने जो आहे ते इथे असं फोल्ड करून दोन्ही बाजूंनी असं फोल्ड करून शिवून घेणार आहे। आणि कॅनव्हास जो आहे तो तुम्ही इस्त्रीच्या मदतीने याला चिपकवू शकतात कपड्याला, आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूंनी फोल्ड करून मी साइडने टिप जो आहे ते मारलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे ना, असा अर्धा इंचाचा फोल्ड आला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे जे फोल्ड आहेत ते करून घ्यायचे आहेत। फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया खर्च न करता, ग्लू गनचा वापर न करता, कोणताही ग्लू गन किंवा कोणताही जो फॅब्रिक ग्लू असतो त्याचा वापर न करता आपल्याला हे मशीनच्याच मदतीने आपण हे बनवणार आहोत। एकही रुपया खर्च न करता 5च मिनिटात हे तयार होणार आहेत। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी घड्या करून घेतलेल्या आहेत, प्लेट अशा मारून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते एका बाजूने रबर जोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला रबर जे आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते रबर लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर जे आहे तर आपण दुसरा आपल्याला असे 3 पीस तयार करायचे आहेत। तर इथे जे आहे ते मी 5x6 इंचाचा मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीने असा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे यावरती। तर इथे मी 1.5 इंचावर असं मार्क करून मग इथे आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही घरातल्याच वस्तूंपासून हे बनवू शकतात। फ्री ऑफ कॉस्ट उरलेल्याच लेसपासून किंवा प्लेन कपड्याचा सुद्धा तुम्ही वापर करून हे बनवू शकतात। तर प्लेन कपड्याचं कसं शिवायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याला प्लेन कपड्याला सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकतात आणि असं फेटे जे आहेत ते बनवू शकतात। तर इथे मी एक कपडा घेतलेला आहे आणि खाली सुद्धा आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याची सरळ बाजू जी आहे ती एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि उलटी बाजू जी आहे ती कॅनव्हासच्या खाली आहे। तर अशा पद्धतीने जे आहे ते कपडा एकावरती एक ठेवून आपल्याला कॅनव्हासचा आकार यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मध्ये जो आहे तो मी सरळ कपडा ठेवलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते सगळ्या बाजूंनी शिवायचं आहे। एवढी बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे, इथे शिवायचं नाहीये, आजूबाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी सगळ्या बाजूंनी शिवलेला आहे, मध्ये ओपन ठेवलेला आहे भाग आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि ओपन भाग आपण जिथे ठेवलेला आहे तिथून आपल्याला कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। त्याआधी आपल्याला इथे गोल आकार असल्यामुळे कट देऊन द्यायचे आहे, छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे आणि कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि जो ओपन भाग आहे तिथे मी सरळ टिप मारून घेणार आहे। त्यानंतर मी दुसरा जो आहे तो कॅनव्हास घेतलेला आहे, 6x2.5 इंच याचं मेजरमेंट आहे। त्यानंतर 1 इंचावर किंवा तुम्ही अर्धा इंचावर सुद्धा हे मार्क करू शकतात आणि तुमच्या खूप मोठी साईज किंवा छोटी साईज तुम्ही यामध्ये बनवू शकता। आणि असा आकार द्यायचा आहे आपल्याला। तुम्ही सरळ जरी आकार दिला तरी चालेल आणि अर्धा इंच आपल्याला याची रुंदी ठेवायची आहे, जी सरळ लाईन आपण ड्रॉ केली आहे। त्यानंतर परत आपल्याला सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवून वरती कॅनव्हास ठेवायचा आणि एवढे बाजू जी आहे ती वरची ओपन ठेवायची आहे आणि सगळ्यांनी बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत, जिथे आकार आहे तिथे असे नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल आणि इथे जो आहे तिथे सुद्धा आपल्याला छोटासा कट द्यायचा आहे आणि ज्या साईडने आपण ओपन भाग ठेवलेला होता तिथून मी कपडा जो आहे तो आतमधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जो ओपन भाग आहे तिथे तुम्हाला इथे शिवून घ्यावं लागेल। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे जे आहे ते मी लेस लावून इथे डिझाईन करून घेणार आहे आणि इथे मी याला सुद्धा मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले 3 आकार जे आहेत ते तयार झालेले आहेत। त्यानंतर मी इथे लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर मी इथे 2 लेस जे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि इथे जे आहे तो हा दुसरा जो कपडा आहे तो यावरती ठेवायचा आहे, तिरकस ठेवून इथे मी शिवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण ज्या प्लेट तयार केल्या होत्या त्या मध्यभागी अशा ठेवायच्या आहेत आणि इथे मी सुई धाग्याच्या मदतीनेच हे मी शिवून घेणार आहे, इथे मशीन चालणार नाही। जर तुमच्याकडे ग्लू गन असेल तर तुम्ही ती पण वापरू शकतात, पण मी ज्यांच्याकडे ग्लू गन नाही आहे किंवा फॅब्रिक ग्लू सुद्धा नाही आहे आणि त्यांना इमर्जन्सी हे शिवायचं आहे, फेटा शिवायचा आहे, तर तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही हे घरातच बनवू शकता। कोणत्याही आकाराचा तुमचा साईजचा जो गणपती बाप्पा असेल त्या बाप्पाच्या आकाराचा तुम्ही हे बनवू शकतात आणि अशा पद्धतीने फेटा तुम्ही घरातच बनवू शकतात, फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया खर्च न करता। तर लेससुद्धा मी लेसचा तुकडा सुद्धा पडलेला होता तोच मी इथे वापरलेला आहे।
इथे मी कॅनव्हास वापरलेला आहे, इथे तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात। आणि अशा पद्धतीने जे आहे त्या ह्या प्लेट ज्या आहेत त्या पूर्ण घ्यायच्या आहेत आणि पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते सुई धाग्याच्या मदतीने आहे जे धागा टाकून घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचं आहे हे। तर मी इथे जे आहे ते चिपकवून घेतलेलं आहे व्यवस्थित, जे आहे ते सुई धाग्याच्या मदतीने जे लावून घेतलेला आहे। आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे याचा तो मी इथे कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर त्याचा आकार तयार होतो। त्यानंतर मी जे आहे ते रबर काढून घेतलेला आहे प्लेट्सचा आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे एक धागा टाकून घ्यायचा आहे। एकच टाका टाकला तरी चालेल, खूप कमी तुम्ही इथे शिलाई काम करू शकतात आणि खूप सुंदर हे बनवू शकतात। तर अशा पद्धतीने जे आहे ते दुसरा भाग जो आहे तो या खाली ठेवायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि इथे जे आहे ते पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण। तुमचा गणपती बाप्पा कोणत्याही साईजचा असू द्या त्याला बसेल हे। खूप छान आहे हे फेटा जो आहे तो खूप छान आहे, सुंदर आहे। तुम्ही स्वतःसुद्धा हे वेअर करू शकता। तर मी स्वतःसुद्धा वेअर करून तुम्हाला दाखवणार आहे पुढे। तर हे मी इथे लेस घेतलेली आहे नॉड, याची लांबी जी आहे ती 40 इंच आहे। याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे जे आहे ते आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे। याला तुम्ही बरंचसं डिझाईन करू शकतात, लेस वगैरे लावू शकतात। जर प्लेन कपडा तुम्ही इथे वापरला तर तुम्ही लेससुद्धा इथे वापरू शकता। इथे मी कानातलं लावलेलं आहे, जे आपण कानात घालतो इयरिंग्स, ते मी इथे जॉईन करून घेणार आहे। जर तुमच्याकडे साडी पिन असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, छान अशी साडी पिन। आणि त्यानंतर जे आहे ते इथे जे आहे ते आपण अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा साडी पिन तुम्ही इथे लावू शकतात आणि याला डिझाईन करू शकतात किंवा तुम्ही अशा माळा असतील तुमच्याकडे त्यासुद्धा तुम्ही अशा लावू शकतात आणि याला डिझाईन करू शकतात। तर मी इथे बर्नीला सुद्धा लावून दाखवलेलं आहे। बनवायला खूप सोपं आहे आणि इथे जे आहे ते मी स्वतःसुद्धा वेअर करून दाखवणार आहे मी तुम्हाला। हा फेटा जो आहे तो तुम्ही सुद्धा वेअर करू शकता। तुम्ही सुद्धा हा फेटा जो आहे तो अशा पद्धतीने लावून तुम्ही स्वतःसुद्धा हा फेटा जो आहे तो नऊवारी साडीच्या दिवशी जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा तुम्ही हा फेट्याचा वापर करू शकता। अशा पद्धतीने हा फेटा जो आहे तो तुम्ही असं घालू शकता। बनवायला खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकता आणि खूप मोठी साईज आहे ही, तर कुणालाही बसेल असं आहे। तुम्ही हे गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि हा फेट्याचा वापर यूज करू शकता। इथे जो आहे प्लेन कपडा दिसतोय ना, तिथे तुम्ही अशाच पद्धतीने लेस जे आहे ते तुम्ही ते सुद्धा लावू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी कानातला लावलेला आहे। जर तुमच्याकडे जर हे असेल नोज पिन असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात आणि याचा छान असा किंवा तुम्ही जे तुम्हाला जशी माळ दाखवली मी ती सुद्धा तुम्ही अशी माळ इथे लावू शकता। खूप सुंदर दिसायला खूप सुंदर दिसतं, बघू शकता। मला सुद्धा खूप छान दिसतंय, खूप सुंदर ह्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो, घरातल्याच वस्तूंपासून बनवू शकतो। इथे तुम्हाला कुठेही जो आहे तो ग्लू गन वगैरे वापरायचा नाही आहे किंवा तुम्हाला फॅब्रिक ग्लू असतो तो सुद्धा तुम्हाला वापरायचा नाही आहे। मशीनच्या मदतीनेच मी हे बनवलेलं आहे। खूप सोपं आहे आणि नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला हा जो फेटा आहे तो आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।